श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, शनिवारी 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. तर या दिवशी आपण काही उपाय देखील पाहणार आहोत. म्हणजे ही जी चतुर्थी आहे तर ही शनिवारी आल्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत. कारण यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, आपल्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश हे येत असतं. भरपूर असे अडथळे, संकटे हे आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक पान आहे तर त्या पानावरती आपल्याला काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. शनिवारी 27 एप्रिलला संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. तर या दिवसाचं महत्त्व देखील खूप सारं आहे. या चतुर्थीच्या दिवशी आपण सर्व उपवास देखील करत असतो. गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते अशी मान्यता आहे. म्हणून या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकटे हे दूर होत असतात. कारण आपल्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि बुद्धीचे दैवत आहेत. ते विघ्नहर्ता आहेत, विघ्न दूर करणारे आहेत असे मानले जाते. आणि आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांना आवाहन करत असतो आणि त्यांची पूजा करत असतो. त्यानंतर ते शुभ कार्य आहे तर ते पार पाडले जाते. इतकं महत्त्व हे गणपती बाप्पांना आहे. सर्वात प्रथम पूजनीय गणपती बाप्पा आहेत. म्हणून या चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत, ज्या वस्तू आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायचे आहेत. आणि ओम गम गणपताय नमः हा मंत्र देखील आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. किंवा तुमच्या घरात लहान मुले असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे देखील मुलांना पठण करायला लावायचे आहे. किंवा ते जर लहान असतील तर तुमच्या समोर शेजारी बसवायचं आहे आणि मुलांना ते ऐकायला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपण, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि मुलांची बुद्धीमध्ये विकास होण्यासाठी, मुलं हे हुशार होण्यासाठी मुलांना गणपती अथर्वशीर्ष हे ऐकायला लावायचे आहे. मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः बोलायला लावायचं आहे. तर बघा, हे सर्व झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला 3 सांजेला करायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 7:30च्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला फक्त या झाडाचं एक पान लागणार आहे आणि तो पान आपल्याला जाळायचा आहे. तर ते का करायचं आहे तर बघा, आपल्या घरामध्ये सतत पैशाबाबत ज्या समस्या येत असतात, धनहानी आपल्या घरामध्ये होत असते. आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, परंतु आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोडीला नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल किंवा राहू केतूचा जे काही दोष असेल तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होणार आहे. तर बघा, आपल्याला वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपले कोणतेही काम हे व्यवस्थित पार पडत नाही. त्या कामामध्ये आपल्याला अडथळे हे निर्माण होत असतात आणि त्यामुळे घरामध्ये सततचे आजार देखील होत असतात. लहान मुले देखील आजारी पडत असतात. तसेच जी मुले विवाह योग्य आहेत तर त्या मुलांच्या विवाहामध्ये देखील भरपूर अशा अडचणी, समस्या या येत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असतो. आणि म्हणूनच आपण हे जे पान आहे ते आपण ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळले तर त्यामुळे आपली जी काही मेहनत आहे, जे काही कष्ट आहेत तर त्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ ही मिळेल. आपल्या सर्व मनोकामना, इच्छा ह्या पूर्ण होतील. घरातील आजार, रोग आहेत, निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल. तर आपल्याला या दिवशी रुईच्या झाडाचं एक पान आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे. कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की काही झाडांच्या मध्ये देवी देवतांचा वास असतो.
आणि ही जी झाडं आहेत तर ती देवी देवतांना अतिशय प्रिय आहेत आणि अशा विशिष्ट तिथीला आपण त्या झाडांचे किंवा त्या पानांचे काही जर उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत असतं। म्हणून आपल्याला आज रुईच्या झाडाचं एक पान आहे तर ते आणायचं आहे। तर जी पांढरी रुई असते ती त्या झाडाचंच पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। म्हणजे रुईची 2 झाडं असतात, एक पांढऱ्या कलरची आणि एक लाल कलरची असते। तर त्यामधील आपण पांढऱ्या रुईच्या झाडाचंच पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि ते झाडाचं पान घरी आणल्यानंतर ते आपण स्वच्छ धुवायचं आहे। तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने ते पान ते स्वच्छ धुवून घ्या किंवा नसेल तर मग तुम्ही ताजं पाणी असेल तर त्याच्याने ते पान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे पान आहे तर ते आपल्याला बारीक कुटायचं आहे आणि त्याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक फुलवात बनवून घ्यायची आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे रुईच्या पानाची ती त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि जी वात आहे ती आपण त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे। त्या अगोदर जी वात आपण बनवलेली आहे फुलवात ती पहिल्यांदा तुपामध्ये भिजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दिव्यामध्ये ती आपल्याला ठेवायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यानंतर बघा एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि तुम्हाला त्या स्वस्तिकावरती मुठभर तुम्ही गहू ठेवू शकता किंवा मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती किंवा गव्हावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। मग ती प्लेट आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायची आहे। तर त्यापूर्वी बघा आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आहे, त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे, त्यांचे आवडीचे जास्वंदीचं फूल आहे ते ठेवायचं आहे, गोड खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे, दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायचे आहे, शमीपत्र अर्पण करायचे आहेत। म्हणजे यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होत असतो। म्हणून हे सर्व आपण करायचं आहे, कारण मागील 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, कारण मुलांसाठी मी 11 लवंगाचा एक व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे, तर तो देखील तुम्ही पाहू शकता। संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की गणपती बाप्पांचं अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, ही संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। तर बघा गणपती बाप्पांना तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे, या सर्व वस्तू त्यांच्या आवडीच्या त्यांना अर्पण करायच्या आहेत। त्याच्यानंतर तो दिवा आहे तो गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांचा एक मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला जो येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम गम गणपताय नमः, ओम गम गणपताय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर मग तुम्ही 21 वेळा म्हणायचा आहे, परंतु अवश्य तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। आणि त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, म्हणजे जसं की माझ्या घरामध्ये जे काही दुःख संकटे अडचणी या येत आहेत, मुलांचा विवाह हे ठरत नाही किंवा घरामध्ये सततचे वादविवाद भांडणे होतात, घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेला पैसा येतो कुठे आणि जातो कुठे अशी परिस्थिती झाली, लक्ष्मी माता ही स्थिर राहत नाही, माझ्या घरात जे काही दोष आहेत, वाईट शक्ती आहेत, वाईट दोष आहेत तर ते सर्व घरातून निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या पतीची प्रगती होऊ दे, घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे। अशा प्रकारे तुम्हाला ज्या तुमच्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर संपूर्ण तुम्हाला गणपती बाप्पांना पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हे तुम्हाला सांगायचं आहे। मग हे सर्व बोलून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला 2 भीमसेन कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत, कापूर घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ज्या दिव्यामध्ये जी वात आहे तर ती वात देखील तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि हे सर्व तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। आणि प्रज्वलित झाल्यानंतर हे सर्व धूर आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्ण फिरवायचं आहे। जेवढे तुमचे रूम असतील, किचन असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला हा धूर आहे तर तो तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। जर धूर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून देखील भीमसेन कापूरच्या वड्या हे त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे। हा उपाय झाल्यानंतर मग बघा ज्या प्लेटमध्ये तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले आहेत तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे। तर बघा हे जे पान आहे रुईचं पान तर ते हनुमंतांना अतिशय प्रिय आहे आणि चतुर्थी ही देखील शनिवारीच आलेली आहे, त्यामुळे तिचे महत्त्व देखील वाढलेले आहे
आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला या रुईच्या झाडाचं एक पान हे जाळायचं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि तुमच्या मनातील देखील कठीणातली कठीण इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करतील। तुमच्या घरामध्ये जी काही गरिबी आहे, दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास खूप अशी मदत होणार आहे। तुम्हाला पैशा संदर्भात ज्या काही धन आणि तुमच्याकडनं होत होती तर ती देखील थांबेल। लक्ष्मी माता ही तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहील आणि पैसा हा तुमच्याकडे येत राहील। तर बघा, कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासानेच उपाय करायचा आहे, तरच त्याचा आपल्याला लाभ हा 100% मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।